निवडणुकीचा अजेंडा जनतेचा विकास, या उरणचा विकास हा आमचा मेन अजेंडा। या ठिकाणी बघाल आपण उरणमध्ये आल्याच्या नंतर उरणचा आजूबाजूचा परिसर म्हणजे एअरपोर्ट असेल, अटल सेतू ज्या पद्धतीने डेव्हलप होते, आपण बघाल उरणमध्ये आल्यानंतर आपल्याला किती ट्रॅफिक लागली की नाही। कचऱ्याचं साम्राज्य आहे या ठिकाणी, रस्ते नाही, पाण्याचं कोट्यावधीचं बिल थकलेलं आहे। मग आपण बघाल टाउन हॉलचं 11 वर्ष काम चालू आहे। आमदार माझ्या दारी या कार्यक्रमातून आमदार म्हणाले होते की मी जूनला बायपास रस्ता करीन, नंतर म्हणाले ऑक्टोबरला करीन, पण आचारसंहिता लागली, बायपास रस्ता काही झाला नाही। असे खूप आश्वासनं आम्ही सगळ्यांनी बघितले। सेफ्टी झोनचा मुद्दा या ठिकाणी आहे, अनेक मुद्दे आहेत जे लोकांच्या जीवाभावाचे मुद्दे आहेत, लोकांना त्यातून रोज त्रास होतो, परंतु छोटे छोटे काम आहेत। पण यांना इतकं आहे की या ठिकाणी आमचा अतुल ठाकूर नावाचा एक नगरसेवक शिवसेनेचा होता, पण त्याच्या वार्डात एकही छटांबर सुद्धा त्या ठिकाणी निधी दिला नाही का, तो विरोधात आहे, अशी भूमिका या ठिकाणी आहे। आणि ही मुजोरशाही आता आम्ही चालू देणार नाही, कारण या ठिकाणी लोकांना विकास हवाय। कोण मोठा, कोण छोटा, कोण कुठला, कोण काय, काम करणारा माणूस आम्हाला द्या, जो आमचं काम करेल। अर्ध्या रात्री सुद्धा आम्हाला फोन आला तर आम्ही पोलीस स्टेशनला हजर असतो। ह्यांच्याकडे ते जातात पोलीस स्टेशनला, पण त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी, खास कार्यकर्त्यांसाठी विकास झाला, पण त्यांच्या भोवताली असलेल्या काही कॉन्ट्रॅक्टरांचा झाला आणि त्यांचा स्वतःचा झाला। या ठिकाणी विकास औरणचा झाला नाही, म्हणून आम्ही साऱ्यांनी एक चंग बांधला आहे की या ठिकाणी जनतेच्या मनातला नगराध्यक्ष या ठिकाणी बसेल। मी भावना गणेकर म्हणून निवडणूक लढवत नाही, तर या जनतेच्या मनातला नगराध्यक्ष या ठिकाणी बसावं यासाठी निवडणूक लढते। आम्ही साऱ्यांनी चंग बांधला आणि 100% आम्ही विजयी होणार हा विश्वास माझ्या मनामध्ये। आपण बघाल या ठिकाणी एका मेसेजवर लोक आली, आम्ही धरून बांधून आणलेली लोक नव्हती, मी फक्त सोशल मीडियावर काल रात्री एक क्लिप टाकली आणि साऱ्यांनी सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी टाकले आणि इतके लोक आले। लोकांना वाटतंय बदल हवा म्हणून आले आहेत ना।